आता काय बोलतोयस तू? आम्ही तुला सोडवण्यासाठी आलो इकडे आणि तू त्यांचा विचार करतोय. काय करू मी घरी? बाबा तयार आहेत का मला घरात घेण्यासाठी? त्यांना वाटतंय का की त्यांचा मुलगा हे मुद्दाम करणार नाही म्हणून? त्याच्याकडून चुकून घडलं असेल, आपण त्याला माफ करूया. करतील का माफ? कळलं? काय करू बाहेर येऊन? घरात वाद, भांडण, अपमान एवढंच आहे ना? कशाला? मी इथे राहिलो काय किंवा घरी राहिलो काय, दोन्हीकडे लॉकअपच आहे. त्यापेक्षा इथं बरं आहे. इथे किमान माझा अपमान करणारे, मला मारणारे माझे सख्खे तरी नाही आहेत. म्हणूनच म्हणतोय, ज्याला गरज आहे ना त्याला मदत करू. दादा पण विराज, जोशी साहेब, काकांना इथून बाहेर काढायचं. पैसे आम्ही देऊ. मस्त आहे ना हा शालू? हाच फायनल करूया. काय ग, आवडलाय ना तुला? हो हो आई, आवडला मला. हाच घेऊ आपण. पॅक करून द्या. पॅक करायच्या आधी आमच्या दुकानाची एक प्रथा आहे, ती करून घेतो. कसली प्रथा? नवऱ्या मुलीचा शालू आमच्याकडे देवासमोर ठेवून पूजून मगच तो तिला दिला जातो. आणि हे सर्व या दुकानाचे मालक स्वतःच्या हाताने करतात. काय सांगता? फार सुंदर प्रथा आहे. आम्हाला अगदी आमच्या घरच्या दुकानात आल्यासारखं वाटतंय. काय झालं गणपत, बोलवलंस मला? साहेब, हा यांच्या लग्नाचा शालू त्यांना द्यायचा आहे. मला शालूच हवाय. हीच आपण फायनल करू. अरे खूप खूप शुभेच्छा. माझ्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊन मन भरलं नाहीये का तुमचं? की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला तिथे? साहेब, काय झालं? देवासमोर ठेवताय ना शालू? सर, मला ना ह्यावर कस्टमाइज ब्लाउज सुद्धा हवाय आणि त्यावर माझ्या हस्बंडचं नाव सुद्धा हवंय. मला हे असं डिझाईन हवंय बॅकिंग. घरातनं बाहेर पडताना जितके पैसे घेतले होते ते सगळे संपले. जास्त फिरता पण नाही येणार. घरी जावंच लागेल मला. हे बघा, माझ्या बहिणीला सांभाळायला मी समर्थ आहे. तुमचे उपकार नको. हे माझ्याकडे आता जेवढे पैसे तेवढे घ्या. 2000 रुपये तुम्हाला नंतर आणून देईन. खरंच तुमचे उपकार नको. अरे देवा, हॉस्पिटलमध्ये ज्या माणसाने पैसे भरले त्याचे 2000 रुपये पण द्यायचे. कसे देऊ? माझ्याकडे आता काहीच पैसे शिल्लक नाहीये. आणि घरी पण पैसे नसतील. नाही, पण मला त्याचे पैसे परत करायचेच आहेत. मी कुठूनही पैसे उभे करेन, पण त्याचे पैसे परत करेन. अशा माणसांची मदतच नको. काय आवडतात का साड्या? हो, खूप छान साड्या आहेत आणि आता आम्ही नेहमी इथूनच साडी घेणार. अरे वा, चालू दे चालू दे. पुरुषोत्तम, कसा आहेस? अरे असा चेहरा का पडलाय तुझा? मी इथे आल्याचं आवडलेलं नाही का तुला? नाही, टाळतोयस का मला? नाही रे बाबा, तुला कसं टाळू शकेल? काय नाही, रुटीन काम चाललंय बस. नक्की ना? काय सांगू तुला तर माहिती आहे सगळं. मुलाने दारू पिऊन गाडी चालवली, 2 जणांना उडवलंय, तुरुंगात आहे. मुलाचे प्रताप बघून बाप दुसरं काय करू शकतो? जन्म दिला याचा सूड घेतो नाही. गुरु, अरे होईल सगळं ठीक. ते भविष्यातलं झालं ते. भूतकाळाचं काय? तो एकदा लिहिला गेलाय ना, तो बदलता येणार नाही. त्या घराला जो डाग लागलाय ना, तो कधीही पुसला जाणार नाही. मी तुला भेटून हेच सांगणार होतो. मला नाही वाटत स्वराजचं आणि तन्वीचं लग्न व्हावं. तू तन्वीसाठी एखादं दुसरं चांगलं स्थळ पाहू. कुठल्या खात्रीचा बनलास तू? एकतर आमच्या आयुष्यात आलास आणि आमच्या आयुष्याचं स्मशान करून टाकलंस. तुला जेलमध्ये टाकलं तरी तिथून बाहेर आलास.
आणि बाहेर पडून पश्चाताप करायचा सोडून दारू पितोयस. आणि तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत गिल्टने मेला असता. पण तू निर्लज्जासारखं दारू पीत फिरतोयस. 2 जीवांना मारून समाधान नाही झालं तुझं. अजून किती लोकांचं आयुष्य बर्बाद करणार आहेस तू? बोल बोल. अरे बोल ना. मारजे मला मारजे मला. तुम्हाला खरंच लाजा नाहीयेत. दारू पिऊन फिरतोस. तुमच्यासारख्या लोकांना ना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. किती निर्लज्ज आहेस तू. अरे तू दारू पितो अजूनही माझ्या समोर, तुला कळत नाहीये? का मागे लागलायस आमच्या? काय राडा झालं बघतो जरा. तुमच्यासारख्या लोकांना ना कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाही तर तुम्ही सुधारणार नाही. निर्लज्ज. काय राडा झाला इकडे? चला गर्दी कमी करा, बाजूला सगळे. काय झालं मॅडम? अहो तुम्ही ह्याला बघ.